की असे कुठले योग असतात की ज्याच्यामुळे माणूस गरिबीतून अचानक श्रीमंत होतो? हा फार महत्वाचा योग आहे. चंद्राच्या धनस्थानी आणि व्ययस्थानी जर कोणताच ग्रह नसेल तर अशी व्यक्ती निर्धनी असते. त्याचं अर्ध आयुष्य ॲक्च्युली कष्टातच जातं. दुर्भाग्य एक प्रकारचा योग आहे तो. शेअर मार्केटमध्ये ज्यांना नुकसान होतं त्यांच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ योगामध्ये असतोच. अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये पण गजकेसरी योग आहे, ज्यामुळे त्यांनी 1990च्या दशकामध्ये त्यांना जो लॉस झाला होता, रोडपती इवन ते बनणार होते, ABCL मध्ये त्यांना सतत नुकसान भोगावे लागले होते. पण जसं कोण बनेगा करोडपती हा शो प्रक्षेपित झाला, त्यामुळे ते कोट्याधीश बनले. विनोद कांबळी ह्यांच्या कुंडलीचा जर तुम्ही अभ्यास केला, पैसा येतो. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या करिअरमधनं पैसा कमवला आहे, नाव कमवलं आहे, पण त्या व्यक्तीने ते गमावलं पण आहे. का तर त्यांच्या कुंडलीमध्ये निर्धन योग पण आहे. की समजा आता बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये हे सगळे योग नसतात, तरीही ते लोक श्रीमंत होऊ शकतात का? असे काही उपाय आहेत का? कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त 45 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला धनप्राप्ती होते आणि लक्ष्मी टिकूनही राहते. जोपर्यंत कुंडलीमध्ये शुक्र आणि शनी प्रबळ नाही आहेत, अशा कुंडलीमध्ये ती व्यक्ती कधीच अब्जाधीश होऊ शकत नाही. कारण शनी हा तुम्हाला पैसे टिकवण्यासाठी, दीर्घकालीन संपत्तीसाठी नेहमी मदत करतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपला खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचा पॉडकास्ट पुन्हा एकदा आपण ऍस्ट्रोलॉजी या टॉपिकवरती घेणार आहोत. परंतु ऍस्ट्रोलॉजीच्या मदतीने आपण श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतो या टॉपिकवरती आजचा पॉडकास्ट असणार आहे. आणि या टॉपिकसाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेला आहे की ज्यांची ऍस्ट्रोलॉजीमध्ये PhD झालेली आहे. म्हणजे तुम्ही समजू शकतात की आजचा जो पॉडकास्ट आहे तो किती डिटेलमध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅमचे ऍस्ट्रोलॉजीवरती अनेक कार्यशाळा सुद्धा झालेल्या आहेत. त्यांनी अनेक ऍस्ट्रोलॉजरला शिकवलेलं आहे. त्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की नॉलेज किती डीप लेवलचं असणार आहे आणि जे काही आज कन्व्हर्सेशन होणार आहे ते तुमच्या किती कामाचं असणार आहे. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर सुप्रियाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, तुमच्याबद्दल तर मी ऑडियन्सला सांगितलंय, पण तरीही आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे. मी खारघर, नवी मुंबई येथून आले आहे. माझा ज्योतिषशास्त्रात अभ्यास 2011 पासून आहे. ओके. ज्योतिषशास्त्रात मी PhD पूर्ण केली आहे आणि ही PhD मी स्टेप बाय स्टेपने पूर्ण केली आहे. ज्योतिषशास्त्राबरोबर वास्तुशास्त्र आहे, अंकशास्त्र, टॅरो, लाल किताब, त्याच्यानंतर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, आकाशिक रेकॉर्ड्स या विषयांचाही अभ्यास मी केला आहे. आणि पारंपरिक आणि कृष्णमूर्ती या दोन्ही पद्धतींचा माझा अभ्यास आहे. आणि आमचे महाराष्ट्रभरात वर्कशॉप झाले आहेत 2016 पासून. आणि 2019ला साम TVवर संजीवनी मंत्रामध्येही आमचा कार्यक्रम म्हणजे आमचा एपिसोड टेलिकास्ट झाला होता, ज्याचं नाव आहे आरोग्य समस्यांकरता क्रिस्टल हिलिंग. या विषयावर आमचं म्हणजे एपिसोड झाला होता. ओके. आणि विविध ज्योतिष अधिवेशनांमध्ये माझे लेक्चर झाले आहेत. ज्योतिषीय तारे हा आमचा दिवाळी अंक म्हणजे फारच फेमस आहे. तर मॅम, आता आपण डायरेक्टली मुद्द्यावरती येऊयात की आजचा जो आपला टॉपिक आहे की ऍस्ट्रोलॉजीच्या मदतीने माणूस खरंच श्रीमंत होऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर आता मला तुमच्याकडून ऐकायचंय. हो योगेशजी, तुम्ही जर बघितलं असेल तर ज्योतिषशास्त्राच्या मदतीने नक्कीच लोकांना एक आधार मिळाला आहे. कारण कर्म जसं असतं तसं भाग्यही महत्वाचं आहे. आणि काही लोक आता जर धनस्थानाचा आर्थिक प्राप्तीचा विचार केला तर लोक आता वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे धनप्राप्ती होऊ शकते. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर धनस्थान प्रबळ असेल तर त्याला विविध मार्गाने धन प्राप्त होते. लोक जे असतात ते वेगवेगळ्या ह्याने, म्हणजे एखादा श्रीमंत घराण्यात जन्म घेतो, एखादा व्यक्ती असतो तो श्रीमंत घराण्यात जन्म घेतो, त्याचं स्वतःचं काही कर्म नसतं किंवा त्याचं स्वतःचं काही हे नसतं, पण पूर्व कर्म आपण जे बोलतो प्रारब्ध, यामुळे पण त्याला तो जन्म मिळतो श्रीमंत घराण्यात. म्हणजे राजेशाही थाटात त्याचं बालपण जातं, त्यामुळे साहजिकच त्याला धनप्राप्तीही होते, गृहसौख्य त्याचं चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काही लोकांना धनप्राप्ती ही जी होत असते ती स्वकष्टाने,
म्हणजे एखादी कष्ट व्यक्ती करावे लागतात. खूप कष्ट करावे लागतात तरी पैसा टिकत नाही, आणि अशी लोक कर्जबाजारी पण होतात. म्हणजे असं नाही की मेहनत करत नाही, म्हणजे कर्माबरोबर तुम्हाला भाग्याची साथ महत्वाची आहे. आणि पैसा येणं ही महत्वाची गोष्ट नाहीये, पैसा टिकवणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये काय प्रबळ ग्रहयोग आहेत आणि त्याचा कसा संबंध आहे, या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील तेव्हा तुम्हाला कळेल की कुंडली मार्गदर्शन हे धन प्राप्तीसाठी किती महत्वाचं आहे. तर कुंडली पाहणे महत्वाचेच आहे. कुंडली मार्गदर्शनामुळे तुमची आर्थिक स्थिरता कळते, उत्पन्न कसं असणार आहे, तुम्ही ते पैसे टिकवण्यासाठी बचत करण्याचं लाभस्थान तुमचं जे आहे ते किती बलवान आहे कुंडलीमध्ये, तर त्या तुम्ही गोष्टी फॉलो करू शकतात. आणि एखादा व्यक्ती जर बिझनेस करणार आहे तर कुंडली मार्गदर्शन करणे फार महत्वाचे आहे, कारण व्यवसायातून धनप्राप्ती होणं हे महत्वाचं कारण आहे, ओके. ज्यामुळे तुम्ही त्या गोष्टी मिळवू शकता. आणि जे आर्थिक संकट पण येत असतात, वेगवेगळे चढ उतार मनुष्याच्या आयुष्यामध्ये येत असतात, तर त्याला कमी करण्यासाठी किंवा ते येऊ नये म्हणूनच आधीच जर तुम्ही काळजी घेतली, सावधानता घेतली, आणि कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला कोणत्या काळात काय त्रास होणार आहे हे जर तुम्ही आधीच तुम्हाला ह्याचा अंदाज असेल तर तुम्ही नक्की त्या गोष्टींमधनं बाहेर येऊ शकता. आता आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जाणून तर घेणारच आहोत, पण सगळ्यात आधी मला हे विचारायचं आहे की ज्यांचा एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्म होतो त्या व्यक्तींची कुंडली कशी असते नेमकी? एखाद्या व्यक्तीचा जेव्हा श्रीमंत घराण्यामध्ये जन्म होतो तेव्हा त्या व्यक्तीची जर आपण कुंडली पाहिली तर आपल्याला त्यामध्ये धनस्थान प्रबळ दिसेल, त्याबरोबर भाग्यस्थान हे पण शुभ योगामध्ये असतं, जेव्हा म्हणजे धनेश लाभेश संबंध असतो. आणि जेव्हा ती व्यक्ती म्हणजे कोणतेही कष्ट न करता त्या व्यक्तीचा जन्म होतो श्रीमंत घराण्यामध्ये, म्हणजे त्याला सगळं राजेशाही थाट मिळतो. आणि या गोष्टीसाठी आपण चतुर्थ स्थान बघतो, कारण गृहसौख्याचं स्थान चतुर्थ स्थान आहे. तर चतुर्थेश लाभात असेल किंवा धनेश लाभात असेल अशा केसमध्ये, आणि त्याचं कर्मही बलवान असतं, पण कर्म हे भविष्यात ते दाखवतं. पहिल्यांदा तुम्हाला धनस्थानाचा संबंध, चतुर्थ स्थानाचा संबंध आणि लाभस्थानाचा संबंध हा चेक करावा लागतो. आणि याप्रमाणे जेव्हा धनेश चतुर्थेश धनात किंवा धनेश चतुर्थेश यांचा राशी परिवर्तन योग झालेला असेल, अन्योन्य योग झालेला असेल, किंवा त्याच्यावर शुभग्रहांची दृष्टी म्हणजे गुरुची दृष्टी असेल, धनस्थानावर आहे किंवा चतुर्थावर असेल, आणि शुभ जे धनकारक जे ग्रह आहेत म्हणजे गुरु आहे, शुक्र आहे, हे जर त्याच्यावर दृष्टी टाकत असतील किंवा त्यांची युती चतुर्थ स्थानात झाली असेल तर नक्कीच असे व्यक्ती आहेत जे श्रीमंत घराण्यामध्ये जन्म घेतात आणि त्यांना जन्मताच सर्व राजेशाही थाट उपभोगायला मिळतो. ओके. हा, आता जे आपलं भाग्येश आहे म्हणजे भाग्यस्थान आहे ते, आणि दुसरं धनस्थान, बरोबर, हे दोन स्थान महत्वाचे आहेत असं तुम्ही सांगितलं. पण मग हे कुंडलीचे कितव्या नंबरचे घरं असतात? योगेश जी, जेव्हा आपण धनस्थानाचा विचार करतो तेव्हा द्वितीय स्थान हे धनस्थान आहे, ज्याच्यामुळे आपण धनाचा विचार करतो. त्याच्यानंतर चतुर्थ स्थान जे गृहसौख्याचं स्थान आहे, लहानपणीचं स्थान आहे, त्यामुळे चतुर्थ स्थान हे गृहसौख्याचं स्थान आहे हे पाहिलं जातं. त्याच्यानंतर लाभस्थान, ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या म्हणजे धनवान व्यक्तींच्या कुंडलीमध्ये धनस्थान आणि लाभस्थान प्रबळ भूमिका निभावतात, म्हणजे ते शुभ योगात हवे, त्यांचा एकमेकांशी शुभ योग शुभ संबंध हवा, त्याच्यावर शुभ ग्रहाची दृष्टी हवी, शुभ नक्षत्रात हवं. म्हणजे धनस्थान आणि लाभस्थान कोणत्याही बाबतीत योग परिवर्तन, राशी परिवर्तन करत असतील, नक्षत्र परिवर्तन करत असतील, किंवा एकमेकांचा संबंध म्हणजे धनेश लाभात असेल, लाभेश धनात असेल, आणि त्याबरोबर चतुर्थेशाचाही संबंध आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून म्हणजे श्रीमंत घरात जन्म घेते तेव्हा त्याचं भाग्यही बलवान असतं, कारण भाग्याशिवाय कोणीही व्यक्ती श्रीमंत होऊ शकतच नाही. भाग्य असेल तर तुम्हाला त्या गोष्टीने स्वतःहूनच गोष्टी तयार होत असतात आणि उपभोगायला मिळतात, त्यामुळे भाग्यालाही ते महत्वच आहे. ओके. म्हणजे जे दुसरं स्थान आहे ते लाभस्थान आहे, चौथं स्थान, आणि बऱ्याच वेळा जेव्हा श्रीमंत घराण्यामध्ये जे जन्म घेतात त्यांचे ना चतुर्थ स्थान सगळ्यात बलवान असतं. म्हणजे लाभस्थानापेक्षाही चतुर्थेश चंद्र असेल तो लाभात बसलाय किंवा उच्चीचा आहे अशा बाबतीत होऊ शकतं, आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी पडली, तर या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कुंडली पाहूनच त्याचं मार्गदर्शन घेता येतं.
ओके. किंवा स्वतःहूनच या गोष्टी घडतात. ओके. आता आपण जसं की कुंडलीच्या त्या घरांबद्दल बोललो, आता थोडंसं ग्रहांबद्दल बोलूयात की कोणते असे ग्रह आहेत की जे माणसाला राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनवू शकतात. हो, कुंडलीमध्ये गुरु हा महत्वाचा ग्रह आहे, जो धनप्राप्तीसाठी म्हणजे बलवान असणं महत्वाचं आहे. कारण गुरु हा विस्तार करतो, धनकारक गुरु आहे, लाभाचा पण कारक गुरु आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आहे, त्याच्यानंतर शुक्र हा संपत्तीचा, ऐश्वर्याचा आहे, विलासिता, भौतिक सुख या गोष्टी मिळवून देतो. त्यामुळे शुक्र असेल तर व्यक्ती ऐश्वर्यवान असते, धनवान असते. त्यामुळे दुसरा ग्रह आहे तो शुक्र. त्यानंतर तिसरा आहे बुध कसा व्यापार असेल आणि बुद्धी चातुर्याने जे लोक पुढे येतात, धनवान बनतात, त्यांच्यामध्ये बुध हा ग्रह प्रमुख भूमिका निभावतो. त्यामुळे व्यापाराच्या बाबतीत किंवा जे स्मार्ट वर्क करून पुढे आले, धनवान झाले, तर अशा लोकांना मार्केटिंगमध्ये ज्यांनी काम केलंय, कम्युनिकेशन, आजकाल तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टींसाठी बुध हा महत्वाचा ग्रह आहे. त्यानंतर पुढचा ग्रह आहे तो शनी यासाठी, कारण शनी हा अशुभ असेल, कुंडलीमध्ये धनस्थानाशी संबंधित अशुभ योग करत असेल तर तो तुम्हाला अशुभ परिणाम पण देतो. म्हणजे राजाला रंक पण बनवतो, रंकाचा राजा एका दिवसात पण करतो. आणि का तर कारण त्याला जर तो शुभ युतीमध्ये असेल, शुभ स्थान असेल, बलवान असेल, तर तो नक्कीच तुम्हाला कर्म एखाद्याचा बलवान असेल. आणि जर वृषभ लग्न असेल तर त्यांचा भाग्येश आणि कर्मेश हा शनी असतो. आणि जर तो लाभस्थानात उच्चीचा बसला, त्याच्यावर गुरुची शुभदृष्टी पडली, तर नक्कीच अशी व्यक्ती शनीमुळे बलवान होते. म्हणजे धनप्राप्ती त्याला शनी देतो. आणि दीर्घकालीन जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये तुम्हाला शनी हा महत्वाची भूमिका निभावताना दिसेल. जसे अदानी पण आहे, आता मी पुढे बोलेनच त्यांच्या कुंडलीमध्ये कोणते कोणते योग होते ज्यामुळे ते तसेच चढ उतार त्यांना आले. आणि शनीने त्यांच्या कुंडलीमध्ये फार चांगली भूमिका निभावली. म्हणजे लोखंड आहे, ऑइल, पेट्रोलियम या संदर्भ, म्हणजे एखाद्या भंगारवाल्याला पण धनवान बनवण्याचे योग हा शनी देतो. आणि एखाद्याची रील एका रात्रीतनं पण व्हायरल होऊ शकते. ओके. तो शनी असतो. शनी हा तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती, संयम देतो, जे टिकवण्यासाठी महत्वाचं आहे. धन टिकवणं हे महत्वाचं आहे, त्यामध्ये तुम्हाला शनी महत्वाचं आहे. आणि शुक्र हा उपभोग घेणं किंवा ऐश्वर, तुम्हाला धनामुळे जी सुखसुविधा मिळणार आहे त्यासाठी शुक्र महत्वाचा आहे. आणि गुरु कसा विस्तार करतो, वाढ करतो, म्हणून हा पण महत्वाचा आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे सगळ्यात शेवटचा ग्रह म्हणजे राहू, जो अफाट कमी वेळेत, अफाट कमी श्रमात जे लोक धनवान बनलेत, म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल वारसा हक्काने आहेत किंवा अचानक एखाद्याच्या नुकसानीतनं जे वर आले, भ्रष्टाचारात ज्यांनी धनप्राप्ती केली असे, आता मी नाही बोलत, राजकीय व्यक्ती पण त्यात येऊ शकतात. किंवा काही काम न करता, काही कष्ट न करता अचानक सट्टा, लॉटरी, रेस या शेअर मार्केट यामध्ये ज्याने महत्वाचे काम केलं आहे तो राहू आहे. आणि आजकाल तंत्रज्ञानामध्ये पण राहू आणि बुध ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ आहे, असे जे तुम्ही बघता, फेसबुक ज्यांनी म्हणजे चालवलं आहे, ज्या फेसबुकमुळे ते धनवान बनले, त्यांच्या कुंडलीमध्ये ऍक्च्युली बुध राहूच प्रबळ भूमिका बजावतात. ओके. हा. आणि कारण तंत्रज्ञानाचा कारक पण राहू आहे. आणि राहू कसा म्हणजे कमी श्रमात आहे, त्याच्यानंतर रिस्क घेण्याचा फॅक्टर आहे. आउट ऑफ द बॉक्स करून जो रिस्क घेतो किंवा शून्यातनं एखादी गोष्ट निर्माण करतो, त्यामध्ये राहू हा तुम्हाला फार ह्याच्यामध्ये मदत करतो. म्हणजे ध्येयप्राप्ती तुमची होणारच. ओके. आणि हे जे महत्वाचे ग्रह आहेत, जसं की तुम्ही सांगितलं शनी आहे, गुरु आहे, शुक्र आहे, बुध आहे, राहू आहे, हे एक्झॅक्टली कोणत्या घरात असले पाहिजेत म्हणजे ज्याने लवकर माणूस श्रीमंत होतो? हो, धनकारक जे ग्रह आहेत हे जर शुभ स्थानामध्ये असतील किंवा धनकारक स्थानामध्ये असतील तर ते नक्कीच तुम्हाला शुभ फलिते प्राप्त करून देतात. आता कुंडलीमध्ये 1, 4, 7, 10 हे जे स्थान आहे ते केंद्रस्थान आहे, ज्याला आपण विष्णू स्थान पण बोलतो. आणि 5 आणि 9 हे लक्ष्मी स्थानं आहेत, म्हणजे ज्याला आपण कोण स्थानं बोलतो, जी लक्ष्मी स्थानं आहेत. आता विष्णू स्थान आणि लक्ष्मी स्थान या स्थानामध्ये जर धनकारक म्हणजे ग्रह असतील, म्हणजे शुभग्रह असतील, म्हणजे गुरु आहे, शुक्र आहे, इवन चंद्र पण, तर तुम्हाला, आणि जर हे म्हणजे या स्थानाचे स्वामी म्हणजे जर केंद्राधिपती
जर कोणात बसले किंवा केंद्र कोण ह्यांचा जर संबंध आला, शुभ संबंध आला, म्हणजे केंद्राचे स्वामी कोणात बसलेत, कोणाचे स्वामी केंद्रात बसलेत, म्हणजे 1 4 7 भाग्येश असेल तो चतुर्थात बसलाय असं जर तुम्ही बघितलं, किंवा लग्नात बसलाय, तर म्हणजे कोणाचे स्वामी केंद्रात बसले, तर अशा ह्याने राजयोग पण होतो आणि राजयोगाने धनप्राप्तीही होते. त्यामुळे हे जे ग्रह आहेत हे शुभ स्थानात बसायला हवेत, तर तुम्हाला त्याचे धनप्राप्ती होऊ शकते. आणि राजयोग तुम्हाला सत्ता, अधिकार देतो, त्याच्यानंतर प्रतिष्ठाही मिळवून देतो. त्यामुळे राजयोगाने जे प्राप्ती होतात त्याला, म्हणजे राजयोगाने जी धनप्राप्ती बघितली असेल तुम्ही, तर ती यामुळेच होते. त्यांचे केंद्र त्रिकोण बलवान असतात, म्हणजे केंद्रातले स्वामी, केंद्राधिपती योग आपण बोलतो त्याला, बलवान असतात. ओके. आणि जसं तुम्ही आता राजयोगाबद्दल सांगितलं, तसे आणखी कुठले कुठले योग आहेत की ज्याच्यामुळे माणूस श्रीमंत होऊ शकतो? केंद्रस्थानांचे जे धनस्थानं आहेत, म्हणजे आता केंद्रस्थानं जी आहेत 1 4 7 10 ही केंद्रस्थाने आहेत कुंडलीमध्ये, आणि त्याचं धनस्थान म्हणजे त्याचं दुसरं स्थान, केंद्रापासून दुसरे स्थान हे धनस्थान असतं. आता आपल्या म्हणजे कालपुरुषाची जी कुंडली पकडली, त्याचं जे दुसरं स्थान आहे ते धनस्थान हे नैसर्गिकरित्या आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्राचे पुढचं स्थान म्हणजे दुसरं स्थान आहे ते धनस्थान आहे, त्याला आपण पणफर स्थानं बोलतो. आणि ही सगळी पणफर स्थानं जी आहेत, म्हणजे 2 5 8 11, म्हणजे 1 4 7 10 दुसरं स्थान जे आहे ते 2 5 8 11 ही पणफर स्थानं आहेत. आणि या पणफर स्थानामध्ये जर शुभग्रह असतील, धनकारक ग्रह असतील, म्हणजे गुरु आहे, शुक्र आहे, त्याच्यानंतर केंद्राधिपती जर या पणफर स्थानामध्ये बसला, तर तो पण शुभ फलिते निर्माण करतो धन आर्थिक प्राप्तीमध्ये. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की जेव्हा धनेश आणि लाभेश हा धर्मकर्माधिप योग करत असेल, म्हणजे धनेश असेल तो भाग्यस्थान, कर्मस्थान आणि लाभस्थान याच्याशी संबंधित शुभयोगामध्ये असेल, म्हणजे धनेश आहे भाग्यात आहे, धनेश कर्मात आहे, धनेश लाभात आहे, आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी पडली, तर नक्कीच व्यक्ती चांगले धनप्राप्ती करू शकतो. म्हणजे आर्थिक प्राप्ती त्याची एकतर भाग्याने होणार, नाहीतर कर्माने होणार, नाहीतर लाभप्राप्ती, उत्पन्न, बचत यामुळे तो धनप्राप्ती करू शकतो. म्हणजे त्याचं आर्थिक स्थैर्य चांगलं राहील, ज्यामुळे तो श्रीमंत होऊ शकतो. आणि जर हेच पणफर स्थानातील काही ग्रह जर किंवा जर धनेश आणि लाभेश हे जर तुमचे त्रिकस्थानात बसले, म्हणजे 6 8 12 या स्थानामध्ये बसले, तर तुम्हाला दारिद्र्य योग येऊ शकतं. आणि जर यांची दृष्टी, म्हणजे त्रिकस्थानाचे जे स्वामी आहेत त्यांची जर दृष्टी शुक्रावर पडली, गुरुवर पडली, आणि जो लाभात आहे किंवा धनस्थानात बसलाय, तर त्यावेळेला तुमचे नुकसान होऊन तुम्ही म्हणजे पैसे एकतर कमवण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो, फार पैसे टिकू शकणार नाहीत आणि तुम्ही बचतही करू शकणार नाही, ज्यामुळे तुम्ही निर्धन योग तो बनू शकतो. आणि आयुष्यामध्ये भरपूर लोकांना मग आर्थिक प्रॉब्लेम येतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती मला की निसर्गतः जर आपण बघितलं तर शुक्र जो आहे तो धनेश आहे, म्हणजे कालपुरुषाची जर कुंडली बघितली तर त्याच्यात द्वितीय स्थानामध्ये वृषभ रास असते, तर वृषभ ही शुक्राची रास आहे. मग कोणत्याही कुंडलीमध्ये जर शुक्र हा नैसर्गिकरित्या धनकारक ग्रह आहे, आणि शनी हा जर तुम्ही बघितलं असेल तर लाभाचा स्वामी आहे आणि कर्माचा पण, तर लाभ आणि कर्म याद्वारे धनप्राप्ती जेव्हा होते, त्यामुळे आपण शुक्र आणि शनी या ग्रहांचा विचार करतो. जोपर्यंत कुंडलीमध्ये शुक्र आणि शनी प्रबळ नाहीयेत, अशा कुंडलीमध्ये ती व्यक्ती कधीच अब्जाधीश होऊ शकत नाही. कारण शनी हा तुम्हाला पैसे टिकवण्यासाठी, दीर्घकालीन संपत्तीसाठी नेहमी मदत करतो. डीमार्ट चे रामकिशन दमानी, तर त्यांच्या कुंडलीत पण शनी महत्वाची भूमिका बजावतो, शनी आणि शुक्र युती. ओके. म्हणजे मला एक गोष्ट यातून क्लिअर झाली की जे काही आपले कुंडलीमधले जे धनाशी रिलेटेड स्थान आहे, तिथं जर चांगला ग्रह असला, म्हणजे जो जसं की शनी आणि जनतेचा कारक, लोकांचा कारक, लोकसंपर्काचा कारक ग्रह पण शनी आहे, तो तुम्हाला मदत करतो. आणि दमानींच्या कुंडलीमध्ये शुक्र जो रिटेल आपण बघतो, गृहोपयोगी वस्तू ज्या आहेत त्यांचं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे यशस्वीरित्या त्यांनी पार पाडले, डीमार्ट ओपन करून,
तर त्यामुळे त्यांना शनी आणि शुक्रानेच मदत केली. हा. ओके. आणि अशा लोकांच्या कुंडलीमध्ये शशयोग असतो किंवा मालव्य योग दिसूनच येतो, ते काय असतं आणि? ज्यामध्ये केंद्र म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे जे ग्रह आहेत हे जेव्हा स्वराशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानात बसतात तेव्हा ते पंचमहापुरुष योग निर्माण करतात. आता बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये पंचमहापुरुष योग असतो, ज्यामुळे एक राजयोग असतो आणि त्या फक्त एका योगावर ती लोक पूर्ण समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा, नावलौकिक होतं, कीर्ती मिळते आणि यशस्वी होतात ते आणि धनवान पण होतात. मंगळामुळे मंगळ जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये स्वराशीत असेल, उच्च राशीत असेल आणि केंद्रात असेल तर रुचक योग नावाचा पंचमहापुरुष योग होतो. तुम्ही जर बघितलं असेल तर रुचक योग अमिताभ बच्चनच्या पण कुंडलीमध्ये आहे. ओके. हा. आणि गजकेसरी योग तो पण आहे अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये. पण आता आपण पंचमहापुरुष योगांपैकी बोलतोय. तर जेव्हा एखाद्या कुंडलीमध्ये शनी हा स्वराशीत किंवा उच्च राशीत आणि केंद्रस्थानामध्ये विराजमान होतो तेव्हा शशयोग तयार होतो. या शशयोगामुळे व्यक्ती लोखंड म्हणजे शनीचे जे कारक बिझनेस आहे त्यामध्ये ती व्यक्ती यशस्वी होते. तुम्हाला हा शशयोग याच्यामध्ये आता बघायला मिळालाच असेल अदानीच्या कुंडलीमध्ये. ओके. हा. असे योग आहेत. मी आता शॉर्टकटमध्ये सांगते. मंगळामुळे रुचक योग असतो, शनीमुळे शशयोग, शुक्रामुळे मालव्य योग. विराट कोहलीच्या कुंडलीमध्ये मालव्य योग आहे. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर गुरुमुळे हंसयोग. मी बऱ्याच संत महापुरुषांच्या कुंडल्या टाकल्या, त्यांच्यामध्ये मला बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये हंसयोग मिळालाय. कारण गुरु स्वक्षेत्री उच्च राशीत आणि परमार्थाचा पण संबंध आलेलाच आहे. तर त्या गोष्टी आहेत. ओके. आणि बुधामुळे भद्रयोग. ओके. जे बुद्धी चातुर्याने पुढे आलेत त्यांच्या कुंडलीमध्ये भद्रयोग फार चांगली भूमिका निभावतो. भद्रयोग तुम्हाला माहित असेल बिल गेट्सच्या पण कुंडलीमध्ये आहे. बुधादित्य पण आहे आणि भद्रयोग पण आहे. जे कम्युनिकेशन, तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये यश मिळवतात त्यांच्या कुंडलीमध्ये किंवा व्यापारामध्ये यशस्वी होतात त्यांच्या कुंडलीमध्ये भद्रयोग प्रमुख भूमिका निभावतो. हे असे राजयोग आहेत. आणि बाकीही त्यांच्या कुंडलीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, पण हे पंचमहापुरुष योग आहे ना, प्रबळ राजयोग मिळून देणार म्हणजे देणारच. ओके. हा. म्हणजे जे मुख्य ग्रह आहेत ते जर स्वस्थानी जर असले तर त्यातून एक भलेही तुम्हाला आता काहींच्या कुंडलीमध्ये, डोनाल्ड ट्रम्पच्या कुंडलीमध्ये तुम्ही बघितलं असेल अरिष्ट योग आहे, निर्धन योग पण आहे, नीचभंग राजयोग आहे आणि त्याच्याबरोबर रुचक योग पण घडलाय. तर अशी लोक चढ उतारातनं पण काहीतरी शिकून परत एक फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतात. ओके. अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग होता जो धनवान व्यक्तींच्या कुंडलीमध्ये आढळतो आणि त्याच्या ह्याच्यात नीचभंग राजयोग पण आहे. तर नीचभंग राजयोगामुळे व्यक्ती कसं की चढ उतार ह्याच्यातनं पुढे जात असतो. हा. शिकते काहीतरी अनुभवातून. ओके. म्हणजे आयुष्यात काहीतरी संकट येतं, त्यातून जे काही पैसा जातो आणि त्यातून आपण काहीतरी शिकतो आणि मग परत एकदा त्याच उंचीला आपण परत जातो. ओके. योगेशजी तुम्हाला सांगते मी, मूळ कुंडली ही महत्वाची आहे. जेव्हा आपण आर्थिक प्रगतीसाठी एखाद्या जातकाची कुंडली पाहतो किंवा मार्गदर्शन घेतो, पण जी नक्षत्र आहेत, जी धनकारक नक्षत्र आपण मानतो त्यामध्ये पहिला महत्वाचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र, जे शनीचं नक्षत्र आहे. त्यानंतर रोहिणी नक्षत्र, पुष्य, रोहिणी, अनुराधा, श्रवण आणि स्वाती हे 5 नक्षत्र हे धनकारक नक्षत्र आहेत. आता स्वाती नक्षत्र हे तुम्हाला माहितीच असेल की राहूचं आहे. अनुराधा शनीचं नक्षत्र. म्हणजे हे नक्षत्र जेव्हा शुभ ग्रहांशी संबंधित, शुभ स्थानाशी संबंधित, धनस्थानाशी संबंधित म्हणजे धनस्थानाचा संबंध या नक्षत्रामध्ये असेल किंवा त्या राशीमध्ये असेल तर नक्कीच म्हणजे या ग्रहांच्या राशीमध्ये येतो तेव्हाच ऍक्च्युली व्यक्ती धन प्राप्त करू शकतो. आणि निसर्गतःही हे नक्षत्र त्यांना मदतच करतात जातकाला आर्थिक प्राप्तीसाठी. त्यामुळे यांना आपण धनकारक नक्षत्र मानू शकतो. ओके. आणि बऱ्याच कुंडलींचा अभ्यास करूनच हे धनकारक नक्षत्र निर्माण झाले आहेत. ओके.
आणि जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की भाव पण असतात, तर ते पण इम्पॅक्ट करतात का? हो. धनस्थान किंवा आपण धनभाव बोलू शकतो. यामध्ये जसं ग्रह आहेत, नक्षत्र आहेत, त्याप्रमाणे भाव महत्वाचा आहे. आर्थिक प्राप्तीसाठी धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण धनस्थान द्वितीय स्थान पकडू शकतो, कारण धनस्थानावरनं जातकाची संपत्ती याचा अंदाज येतो. सांपत्तिक स्थिती त्याची कशी असेल, त्याला आर्थिक प्राप्ती कशी होणार आहे, त्यानंतर त्याची वडिलोपार्जित संपत्ती याचा विचार धनस्थानावरनं होतो. त्यानंतर वडिलोपार्जित जर काही संपत्ती किंवा मालमत्ता, स्थावर मालमत्ता असेल तर त्याचा अंदाज आपल्याला धनस्थानावरनं घेता येतो. त्यानंतर बँक बॅलन्स, जमीन जुमला आहे याचा पण अंदाज आपल्याला धनस्थानावरनं येतो. दागदागिने आहेत, हुंड्यामुळे मिळणारे धन हे पण ऍक्च्युली धनस्थानावरनं पाहिले जाते. आणि एकूण बचत आपल्याला बघायची असेल तर सेव्हिंग, तर आपण धनस्थानाचा विचार करतो. म्हणून पहिला भाव आहे धनभाव किंवा धनस्थान. त्यानंतर दुसरं स्थान आहे ते आहे पंचम स्थान. पंचम स्थानावरनं आपण पूर्वसंचित बघतो किंवा पुण्याईच्या ह्याने जे आपल्याला आकस्मिक धन प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर बुद्धी चातुर्याने, कारण करिअरचं पण स्थान आहे. आणि जे सट्टा किंवा आहेत रेसमध्ये जिंकून आलेले पैसे आहेत, शेअर मार्केट या संबंधी पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पंचम स्थान महत्वाचं आहे. त्यानंतर भाग्यस्थान. भाग्याशिवाय कोणीही व्यक्ती श्रीमंत होऊ शकत नाही. श्रीमंत व्यक्तींच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थान महत्वाची भूमिका बजावतात. आणि एखाद्याचं भाग्य बलवान असेल तरच ती व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते. आणि त्यात आर्थिक भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. तर नवम स्थान हेच भाग्यस्थान. तर कुंडलीमध्ये नवम स्थानावरनं तुम्ही धनप्राप्ती पाहू शकता. आणि एखाद्याचं उच्च शिक्षणामुळे धनप्राप्ती होणार आहे. परदेशात जाऊन जर एखादी व्यक्ती काही काम करणार आहे त्याने धनप्राप्ती होणार आहे. किंवा एखाद्याला बक्षीस रूपात किंवा एखादं पारितोषिक स्कॉलरशिपचं आहे. तर हे या सर्वांमुळे जी धनप्राप्ती होणार आहे ती भाग्यातनच होणार आहे, भाग्यस्थानावरनं होणार आहे. त्यामुळे भाग्यस्थान. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं लाभस्थान. लाभस्थानावरनं आपण लाभस्थान हे 11वं स्थान आहे, ज्याला आपण इच्छापूर्तीचं स्थानही बोलतो. आणि लाभस्थान हे उत्पन्न दाखवतं, म्हणजे आर्थिक प्राप्तीसाठी उत्पन्न आपण पाहतो लाभस्थानावरून. त्याच्यानंतर लाभस्थान हे नफ्याचं पण स्थान आहे. म्हणजे जर एखाद्याने व्यवसाय केला तर त्या व्यवसायातून त्याला नफा किती होणार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल, त्याचे उद्दिष्ट साकार तो करणार आहे, त्याच्या इच्छा पूर्ण होणार आहेत की नाही, आणि कर्म आणि भाग्यातनं त्याला लाभ काय मिळणार आहे शेवटी याचा अंदाज तुम्हाला लाभस्थानातूनच होणार आहे, म्हणजे कळेल. तर त्यामुळे तुम्हाला लाभस्थान हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा धनस्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान आणि लाभस्थान यांचा शुभ संबंध असतो किंवा यांचे राशी परिवर्तन योग होत असतात किंवा नक्षत्र परिवर्तन योग होत असतात किंवा धनेश लाभात, लाभेश धनात असेल, पंचमेश लाभात असेल किंवा लाभेश पंचमात असेल, अशा व्यक्तींना त्या प्रकारे धनप्राप्ती होऊ शकते. म्हणजे आपल्याला त्यावरनं कळतं की जातक कोणत्या प्रकारे धन मिळवणार आहे आयुष्यामध्ये आणि त्या प्रकारे तो पुढे जाऊ शकतो, त्याची आर्थिक प्रगती करू शकतो. ओके. पण मग काही लोकांच्या आयुष्यात असं होतं की जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पैसे येतात आणि अचानक काहीतरी होतं आणि सगळे पैसे जातात. हो. तर अशा गोष्टी का होतात? जेव्हा एखादा व्यक्ती करोडपती मधून रोडपती बनतो, अशा बऱ्याच केस स्टडीज तुम्ही बघितल्या असतील की बाटा यांचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल की असे कोणते योग असतात जे व्यक्तीला करोडपती मधून रोडपती बनवतात. तर यासाठी महत्वाचं आहे त्यांच्या कुंडलीमध्ये असणारा निर्धन योग. निर्धन योग म्हणजे जेव्हा आता मी सांगितलं की धनकारक जी स्थानं आहेत किंवा धनाचे स्वामी जेव्हा त्रिकस्थानात बसतात, म्हणजे धनेश जेव्हा षष्ठ स्थान, अष्टम स्थान, व्ययस्थान ह्याच्यामध्ये बसतो किंवा लाभेश आहे तो त्रिकस्थानामध्ये बसतो, म्हणजे षष्ठात आहे, अष्टमात आहे, व्ययात आहे, अशा स्थानामध्ये बसतो, तेव्हा निर्धन योग बनतो. म्हणजे कसं आहे की तुमचं उत्पन्न पण होत नाही, तुमची बचतही होत नाही. तुमचा जेव्हा धनेश किंवा लाभेश हा त्रिकस्थानात असतो, म्हणजे षष्ठ स्थान, अष्टम स्थान, व्ययस्थान या स्थानामध्ये
तो विराजमान होतो तेव्हा ती व्यक्ती निर्धन योगामध्ये जाते. त्या व्यक्तीचं अचानकपणे आर्थिक नुकसान होतं, कारण त्याचा जो पैसा असतो तो एकतर आजारपणात जातो, अचानक आलेल्या संकटांमध्ये जातो. अष्टम स्थानावरनं आपण अचानक आलेलं संकट बघतो, दुःख बघतो, मृत्यू बघतो, यातना बघतो. व्यय स्थानावरनं आपण त्या व्यक्तीचं व्यय बघतो, खर्च, हानी बघतो, दंड किंवा त्याला जे तुरुंगवास किंवा हॉस्पिटलायझेशनचं स्थान पण व्ययस्थान आहे. तर या गोष्टीमध्ये धन त्याचं व्यय होतं, त्यामुळे त्याची बचत काही होत नाही आणि तो आर्थिकरित्या दुर्बल होतो. आणि महत्वाची गोष्ट अजून एक आहे, ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये ग्रहण योग असेल ते सुद्धा निर्धनतेकडे जातात. म्हणजे चंद्र राहू योग, चंद्र राहू ग्रहण योग आहे, रवी राहू ग्रहण योग आहे. आणि जर हा ग्रहण योग जर त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये धनस्थानात म्हणजे द्वितीय स्थानात बसला किंवा लाभस्थानात बसला तर अशा व्यक्तीला ग्रहण लागते धनाच्या बाबतीत किंवा आर्थिक समस्या त्यांना उद्भवतात आणि ज्यामुळे ते लवकर वर येत नाहीत, कर्जबाजारी होतात. चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना नुकसान भोगावे लागतं, आर्थिक नुकसान भोगावे लागते. आणि अजून एक गोष्ट आहे की चंद्राचा जो आपण बोलतो केमद्रुम योग, हा फार महत्वाचा योग आहे, जो चंद्राच्या जेव्हा मागे आणि पुढे म्हणजे चंद्राच्या धनस्थानी आणि व्ययस्थानी जर कोणताच ग्रह नसेल तर अशी व्यक्ती निर्धनी असते. त्याचं अर्ध आयुष्य ऍक्च्युली कष्टातच जातं. दुर्भाग्य एक प्रकारचा योग आहे तो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर केमद्रुम योग असेल तर ती व्यक्ती लवकर भरारी घेऊ नाही शकत, लवकर यश त्याला मिळत नाही. आयुष्यभर काबाड कष्ट करावे लागतात, कर्जबाजारी योग असतात, दुःख यातना भोगावे लागतात. त्यामुळे हा एक प्रकारचा अशुभ योग आहे. तर हा एक महत्वाचा योग आहे जो निर्धन कडे जातो. आणि अजून एक आपण बघितलं तर जर ग्रहांचा विचार केला तर जे क्रूर पापग्रह आहेत, ज्याला आपण मंगळ, शनी आणि राहू, हे जर ग्रह एखाद्या कुंडलीमध्ये धनस्थानात किंवा लाभस्थानात अशुभ योग करत असतील, अशुभ दृष्टीमध्ये असतील किंवा पापकर्तरीमध्ये असतील धन आणि लाभाच्या, तर नक्कीच त्या व्यक्तीला दुर्भाग्य योग किंवा आपण निर्धन योग बोलू शकतो, ज्यामुळे ती व्यक्ती धन प्राप्त करू शकत नाही. त्याचं राहू हा अचानक धनहानी करणारा आहे, फसवणुकीतून नुकसान करणारा आहे, ज्यामुळे लोकांचे पैसे डुबतात चुकीच्या निर्णयाने किंवा सट्टा, रेस याचा पण कारक राहू आहे. शेअर मार्केटमध्ये ज्यांना नुकसान होतं त्यांच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ योगामध्ये असतोच. आणि पंचमस्थान व्ययस्थान पण बिघडलेलंच असतं. तर यात जेव्हा त्रिकस्थानाचा या ग्रहांशी अशुभ योग होत असेल, म्हणजे मंगळ, शनी आणि राहू या योगांशी अशुभ योग होत असेल आणि त्या कुंडलीमध्ये लग्नेश पण बलवान नसेल, धनेश आणि लाभेश हे अशुभ योगामध्ये असतील, अशुभ नक्षत्रामध्ये असतील, तेव्हा व्यक्ती निर्धन होऊ शकतो. मंगळ कसा संघर्ष करायला लावतो, कारण तो एक नैसर्गिकरित्या पापग्रहच आहे आणि त्याच्यामध्ये तो खर्चही फार करायला लावतो आणि व्यक्तीची ऊर्जा संपते. त्यामुळे आपण या ग्रहांचा संबंध अशुभ योगामध्ये त्रिकस्थानामध्ये बघितला तर नक्कीच धन आणि निर्धन योग बनतो. असे व्यक्ती रोडपती होतात. जेव्हा धनस्थानामध्ये आणि अष्टम स्थानामध्ये राहू स्थित असतो आणि त्यावर अशुभ अशुभ ग्रह दृष्टी टाकत असेल, पापग्रह दृष्टी टाकत असेल, म्हणजे शनी सारखा, तर नक्कीच अशा केसमध्ये कुंडक योग निर्माण होतो. जसं आता आपण पाहिलं की श्रीमंतापासून गरिबीकडे कशामुळे आपण येतो, तसं आता थोडंसं उलट विचारतो की असे कुठले योग असतात की ज्याच्यामुळे माणूस गरिबीतून अचानक श्रीमंत होतो. योगेशजी, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राजयोग, केंद्राधिपती जेव्हा कोणात असतात किंवा पणपर स्थानातील जे ग्रह आहेत ते केंद्र कोणामध्ये स्थित होतात तेव्हा महाधन बनतो, महालक्ष्मी योग होतो. कुंडलीमध्ये जेव्हा बुध शुक्र युती होते तेव्हा लक्ष्मी योग होत असतो. आणि हे जे शुभकारक ग्रह आहे, धनकारक ग्रह आहेत, हे जेव्हा युती करतात किंवा शुभ योगामध्ये जातात, शुभ स्थानामध्ये जातात आणि त्याच्यावर गुरु सारख्या ग्रहाची दृष्टी पडते, धनेश आणि लाभेश बलवान असतात आणि भाग्येशाची ही साथ त्यांना मिळते आणि लग्नेश ज्यांच्या कुंडलीमध्ये उच्चीचा असतो किंवा मित्र राशीचा असतो, अशा वेळेला नक्कीच व्यक्ती धनवान होऊ शकतो. आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट, जेव्हा आपण एखाद्याच्या कुंडलीमध्ये आर्थिक स्थितीचा विचार करतो की त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे, त्यावेळेला आपण
गुरु शुक्र शनी राहू बुध या ग्रहांचा विचार करतो, कारण हे धनकारक ग्रह आहेत जे धन तुम्हाला मिळवून देऊ शकतात. त्यानंतर धनस्थान आपण बघू शकतो, लाभ जो मिळणार आहे तो बघू शकतो. भाग्यस्थानाचा कर्मस्थानाचा पण विचार करतो. पण याबरोबरच जेव्हा गुरुच्या धनस्थानात एखादा शुभग्रह असतो किंवा कोणता ग्रह आहे तो कोणत्या नक्षत्रात आहे त्या प्रकारे ती व्यक्ती धनवान होऊ शकते. आणि याबरोबरच जेव्हा चंद्र आणि गुरु यांचा गजकेसरी योग होतो त्यामुळे व्यक्ती श्रीमंत आणि कर्तृत्ववान होतो, त्याला कीर्ती मिळते, सामाजिक क्षेत्रामध्ये ती व्यक्ती उन्नती करते. ओके. तर गजकेसरी योग जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि गुरुची युती होते आणि ही युती जर केंद्र कोणामध्ये असेल, केंद्रामध्ये विशेषतः असेल आणि त्याच्यावर जर शुभ नक्षत्र शुभ योग होत असेल लग्नेशाबरोबर, तर नक्कीच त्या व्यक्तीला गजकेसरी योगाचे शुभ फलिते प्राप्त होतात. आता अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये पण गजकेसरी योग आहे, ज्यामुळे त्यांनी 1990च्या दशकामध्ये त्यांना जो लॉस झाला होता, रोडपती इव्हन ते बनणार होते, ABCL मध्ये त्यांना सतत नुकसान भोगावे लागले होते. पण जसं कोण बनेगा करोडपती हा शो प्रक्षेपित झाला त्यामुळे ते कोट्याधीश बनले. ह्याच्यामध्ये त्यांना ऍक्च्युली नीचभंग पण होता आणि गजकेसरी योगामुळेच ते पुढे आले, ते धनवान बनू शकले, अब्जाधीश बनू शकले. आणि त्यात जेव्हा राहू पण ऍक्च्युली त्यांच्या कुंडलीमध्ये जेव्हा त्याची दशा होती तेव्हा त्या गोष्टी घडल्या. ओके. अशुभ योगामध्ये आणखी कुठल्या अशा केस स्टडीज आहेत की ज्या तुम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत या बाबतीत? विनोद कांबळी ह्यांच्या कुंडलीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की पंचम स्थान त्यांचं बलवान आहे, पराक्रम स्थान चांगलं आहे, मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला पण आहे आणि म्हणजे अशुभ स्थितीमध्ये पण आहे. का तर ऍक्च्युली पैसा येतो, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या करिअरवरनं पैसा कमवला आहे, नाव कमवलं आहे, पण त्या व्यक्तीने ते गमावलं पण आहे. का तर त्यांच्या कुंडलीमध्ये निर्धन योग पण आहे, त्यांच्या कुंडलीमध्ये केमद्रुम योग आहे, यामुळे त्यांना त्या गोष्टीचं नुकसान भोगावं लागलं. पण त्यांच्या कुंडलीमध्ये अजून एक गोष्ट महत्वाची मी सांगेन की पंचम स्थान आणि पराक्रम स्थानाने म्हणजे मंगळाने पण त्यांना यश मिळवलं. स्पोर्ट्समध्ये जे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करतात, नावलौकिक करतात, त्यांच्या कुंडलीमध्ये पराक्रम स्थान आणि मंगळ प्रबळ भूमिका बजावतात. पण ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे चढ उतार. यांचा प्रॉब्लेम हा झाला की यांच्या कुंडलीमध्ये चंद्र शनी या दोन ग्रहांनी महत्वाची भूमिका बजावली. चंद्र यांच्या कुंडलीमध्ये कसं की शनी हा दीर्घकालीन संपत्ती टिकून ठेवण्यामध्ये म्हणजे दीर्घकालीन संपत्तीचा कारक आहे. संयम महत्वाचा आहे, तर तो टिकू शकले नाही ते जो शनी देतो. आणि लोकांशी संपर्क पण या गोष्टींची उणीव भासली त्यांना. आणि चंद्रशनी हा एक विषयोग आहे जो संबंध बिघडवण्यामध्ये काम करतो. मनाचा कारक चंद्र आहे या बाबतीत. आणि चंद्र धनाच्या बाबतीत पण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चंद्राचा विचार करतो. आणि केमद्रुम योगामध्ये चंद्राच्या पुढे आणि म्हणजे धनस्थानात आणि व्ययस्थानात एकही ग्रह नाही. आणि अजून एक गोष्ट, लाभस्थान पण बिघडलं आहे. तर या गोष्टीमुळे त्यांना हे प्रॉब्लेम्स झाले. सचिन तेंडुलकरच्या कुंडलीमध्ये पण पराक्रम स्थान रुचक योग होता, त्याने का टिकून ठेवलं तर शनी आणि गुरु महत्वाची भूमिका बजावतात. गुरु हा विस्तार करतो. सुप्रियाजी, आता आपण कुंडलीबद्दल आणि त्यातले जे धनयोग आहेत या सगळ्यांवरती भरपूर चर्चा केली. पण एक प्रश्न मला आणि आमच्या ऑडियन्सला विचारावा असं वाटतो आणि तो महत्वाचा आहे की समजा आता बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये हे सगळे योग नसतात, बरोबर, तरीही ते लोक श्रीमंत होऊ शकतात का? असे काही उपाय आहेत का किंवा असे काही रेमेडीज आहेत का की ज्याच्या मदतीने जरी कुंडलीमध्ये योग वगैरे नसले धनयोग तरी तो माणूस श्रीमंत होऊ शकतो? कसं आहे योगेशजी, प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कर्मस्थान, भाग्यस्थान आणि लाभस्थान आहेच. त्यामुळे कर्म आणि भाग्य यांच्या जोरावरच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. आता वेगवेगळ्या मार्गाने भलेही त्याला धनप्राप्ती होऊ शकते, पण ते यश टिकवणं, काही लोक स्वकष्टाने पुढे येतात, काही लोक अचानकतेने पुढे येतात. तर कर्म हे सगळ्या गोष्टीला महत्वाचं आहे, कारण कर्म सिद्धांत आहे. कर्माशिवाय कोणत्याही गोष्टीचं फळ मिळतच नाही. तर धर्मकर्माधिपयोग जेव्हा बलवान तुम्ही करता किंवा धर्माने किंवा कर्माने ती व्यक्ती पुढे येते तेव्हा ती नक्कीच यशस्वी होते आणि आपले उद्दिष्ट साध्य करू शकते. त्यामुळे ज्यांना पण
त्यांचे योग महत्वाचे नाहीत. बऱ्याच वेळा योग भंगही होतात कर्माद्वारे. अशाही कुंडल्या आम्ही बघितल्यात. फक्त योगच करत नाहीत. फक्त योगापेक्षा कर्मही महत्वाचं आहे. कारण जर एखाद्याने बुद्धी चातुर्याने जर कर्म केलं तरच त्याला फळ मिळणार आहे. कर्म करावंच लागतं. तर त्यामुळे कर्माशिवाय कोणतंही फळ मिळणार नाही. काहींना कमी प्रमाणात, काहींना जास्त प्रमाणात, किंवा काही लोकांना दुसऱ्यांच्या मदतीने होतं लाभ प्राप्ती, किंवा काहींना स्वतःच्या ह्याने करावं लागतं मेहनतीने. तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. शेवटी उद्दिष्ट साध्य होणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगत आहे. आर्थिक प्राप्तीसाठी जर तुम्हाला आर्थिक प्राप्ती करायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र आहे आणि कुबेर मूर्ती किंवा कुबेर प्रतिमा स्थापना. जर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्र स्थापन केले आणि त्याच्यावर शुक्रवारी पौर्णिमेला कुंकुमार्जन केलं, इव्हन अष्टमीला, आणि तुम्हाला मंत्र बोलायचा आहे महालक्ष्मीचा किंवा महालक्ष्मी अष्टकही बोलू शकता. आणि जर हा मंत्र तुम्ही कमलगट्टा माळेवर जर बोलला तर नक्कीच लवकर शुभफलिते प्राप्त होतात. इव्हन जर तुम्ही कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त 45 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला धनप्राप्ती होते आणि लक्ष्मी टिकूनही राहते. कारण कुबेर हे म्हणजे आर्थिक प्राप्ती किंवा जे धनप्राप्ती आहे ते धन टिकवण्यासाठी कुबेर मदत करतं. आणि त्याची दिशा उत्तर दिशा आहे. उत्तर दिशेला निळ्या रंगाचा पिरॅमिड स्थापन केला किंवा कुबेर यंत्र स्थापन केलं, कुबेर कुंजी स्थापन केली तर नक्कीच तुम्हाला धन टिकवण्यासाठी मदत होते, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते. हा उपाय तुम्ही करायचा आहे. आपल्याला कमळगट्टा माळेवर हा मंत्र बोलायचा आहे, जो आहे महालक्ष्मीचा. ओम श्रीम रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. हा मंत्र आपण 45 दिवस किंवा कमीत कमी 21 दिवस कंटिन्यू बोलू शकता, ज्यामुळे नक्कीच आर्थिक प्राप्ती होईल. ओके. हा, आणि अजून एक तुम्हाला सांगते, ज्यांना हा मंत्र म्हणायचा नाहीये, ज्यांना अगदी कमी ह्याच्यामध्ये मंत्र म्हणायचे आणि धनप्राप्ती करायची, त्यांनी रोज रात्री मंगळवारपासून किंवा गुरुवारपासून सुरू करून ओम श्रीम नमः हा मंत्राचा जप केला तर नक्कीच त्यांना शुभफलिते प्राप्त होतात. आता प्रत्येकाच्या कुंडलीवरच आणि कर्मावर हे अवलंबून आहे, पण तरी पण जर ह्याच्यामध्ये सातत्य, संयम ठेवला आणि तुमची उपासना, कर्म तुम्ही कंटिन्यू केलं तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये धनप्राप्ती होते, आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. अजून एक उपाय मी तुम्हाला सांगू शकते की जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये आर्थिक संकट येतात किंवा एखाद्या जातकाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, त्यावेळेला त्याने जर हा उपाय केला, म्हणजे जर पक्ष्यांना त्याने शनिवारपासून धान्य देण्यास सुरुवात केली. धान्य म्हणजे आपले जे तांदूळ आहे, डाळी आहेत, यांचं बारीक मिश्रण, म्हणजे बारीक कुटून तुम्ही त्यांना जर धान्य दिलं तर नक्कीच तुमचे जे अडथळे आहेत, विलंब आहेत, आर्थिक नुकसान होणारे काही योग असतील तर तेही तुम्ही त्याच्यावर म्हणजे काम करू शकतात. त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते. कारण हे शनी आणि राहूचे जेव्हा अशुभ परिणाम आपल्या धनस्थानावर, लाभस्थानावर होत असतात तेव्हा आपल्याला या गोष्टी भोगायला मिळतात, ज्यामुळे निर्धन योग पण किंवा चढ उतार आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळे पक्ष्यांना धान्य चारणं, धान्य दान करणं हे महत्वाची गोष्ट आहे. त्याबरोबरच साखरे म्हणजे पिठामध्ये जर तुम्ही साखरेची पूड किंवा साखर मिश्रित तुम्ही जर मुंग्यांना टाकली किंवा पिंपळाच्या झाडाच्या बाहेर टाकली तर तुम्हाला नक्कीच त्याचे शुभफलित प्राप्त होतात. जे अडथळे असतात ते दूर होतात. ओके. योगेशजी, तुम्हाला मी सांगते की ऋण ज्योतिषामध्ये एक ऋण आहे फेऊ नावाचं, तर ते तुम्ही आपल्या हातावर, डाव्या हातावर काढू शकता. जेव्हा तुम्हाला आर्थिक व्यवहार करायचे असतील तेव्हा तुम्ही करू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या पर्समध्ये एखाद्या सफेद कागदावर किंवा हिरव्या रंगाच्या कागदावर फेऊचं चिन्ह काढून ते ठेवू शकता. आणि अजून एक सांगते, तेजपत्ता आहे, तेजपत्त्यावर जर तुम्ही शुक्रवारी फेऊचं चिन्ह काढून जर आपलं इंटेन्शन किंवा आपले जे आर्थिक प्राप्ती होणारं उद्देश आहे किंवा इंटेन्शन आपण जर बोललो आणि नंतर ते मेणबत्तीवर जाळलं किंवा एखाद्या कापूरच्या वडीने पंथीमध्ये जाळून ते आपण युनिव्हर्सकडे त्याचा धूर पाठवला तर नक्कीच ते आपलं कार्य, उद्दिष्ट पूर्ण होतं आणि धनप्राप्तीचे मार्गही आपले खुले होतात. कारण फेऊ हे चिन्ह संपत्तीचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे ते काम करतं.
तुम्ही हे हिरव्या रंगाच्या पेनाने, शाईच्या पेनाने काढू शकता, ज्यामुळे ते जास्त लवकर प्रभावी ठरतं आणि आर्थिक प्राप्ती होते. याबरोबर जर एखाद्याला वडिलोपार्जित संपत्ती हवी आहे किंवा त्याला प्रोटेक्शन हवं आहे किंवा एखाद्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, तर तुम्हाला ओथला नावाचं एक ऋण आहे, ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्ही संध्याकाळची करू शकता. त्याच्यावर तुम्ही ऊर्जा संकेतित करू शकता. यामुळे ते ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला त्याचे शुभ फलित प्राप्त होतील. आणि वडिलोपार्जित संपत्तीच्या ज्या केसेस आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करावा. यानंतर अजून एक ऋण आहे जे जेरा आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्यांच्यासाठी मी सांगते, हे ऋण जर त्यांनी जमिनीच्या पेरणीच्या वेळेला जर काढले तर याचे खूप शुभ फलिते प्राप्त झालेले अनुभव आहेत. जेरा नावाचं हे कसं की कष्टाचं फळ देतच आणि जे तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होणार आहे, कर्माचं फळ मिळणार आहे, त्यामध्ये जेरा हे ऋण खूप प्रभावी आहे. चांगले अनुभव मिळतात. तर जेरा हे ऋण दगडावर कोरून शेतकऱ्याने ते पेरणीच्या वेळेला नक्की पुरावे. जमिनीमध्ये नक्की त्याला चांगले अनुभव येतील आणि म्हणजे चांगलं कृषी म्हणजे त्यामध्ये त्याला चांगले फलित प्राप्त होऊ शकतात. नुकसान कमी होईल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटातनं बाहेर यायचंय, त्याचा सामना करायचा आहे, तेव्हा त्याची आधीच सहनशक्ती संपलेली असते, तो वैतागलेला असतो, इव्हन डिप्रेशन मध्ये पण जातो. तर अशा वेळेला उरुज नावाचं ऋण आहे, जर ते त्याने त्याच्या हातावर कोरलं किंवा त्याने आपल्या पाकिटामध्ये उरुसचं चिन्ह काढून त्याच्यावर ऊर्जा संकेतित करून जर त्याने आपल्या पाकिटामध्ये ठेवलं किंवा आपल्या उशीखाली रोज झोपताना ठेवलं, तर त्याला नक्कीच 21 ते 45 दिवसात ह्याचे खूप शुभ फलिते प्राप्त होतात. बाहेर येऊ शकतो आणि त्याला त्याच्या कामामध्ये मन म्हणजे देता येईल किंवा लक्ष केंद्रित करता येईल आणि तो फोकस करेल कामामध्ये आणि पुढे त्याला कर्माचं फळ प्राप्त होईल. म्हणजे या गोष्टी आहेत. कामावर फोकस करेल. तर सुप्रियाजी, आज आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली की कुंडलीमध्ये जर एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात, जसं की स्थान असेल, योग असतील, त्याच्यानंतर आपण ग्रहांबद्दल बोललो, नक्षत्रांबद्दल बोललो आणि आपण या बाबतीतही चर्चा केली की जे श्रीमंत लोक असतात ते अचानक दारिद्र्य कशा पद्धतीने बनतात, म्हणजे असे कुठले योग किंवा असे कुठले संकट त्यांच्या आयुष्यात येतात की ते अचानक गरीब बनतात. आणि सगळ्यात शेवटी आपण चर्चा केली की जर समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर चांगले योग नसतील तरीही तो श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतो. एकतर तुम्ही सांगितले की कर्म खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही शेवटी रेमेडीज सुद्धा सांगितलेल्या आहेत की त्यांचा वापर करून ते लोक श्रीमंत होऊ शकतात. तर सुप्रियाजी, खरंच थँक्यू सो मच. आमच्या श्रीमंत स्टुडिओच्या टीम कडून आणि आमच्या श्रीमंत परिवाराकडून तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इतक्या लांबून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या नावाप्रमाणेच श्रीमंत स्टुडिओमुळेच मी हा विषय घेतला आणि नक्कीच लोकांना त्याचे म्हणजे चांगलं वाटलं असेल ऐकायला. आणि जे ज्योतिष अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी तर नक्कीच ही पर्वणी आहे. त्यांनी योगांचा अभ्यास करावा आणि रोडपती ते करोडपती कसे लोक बनतात, कर्मभाग्य त्यांच्या कुंडलीमध्ये कशा प्रकारची भूमिका निभावतं, या गोष्टीही महत्वाच्या आहेत. शेवटी कर्माला महत्व आहे, संयम, सातत्य, या गोष्टीने पण लोक पुढे आलेलेच आहे आणि हे सध्या कलियुग चाललंय, लोकांना पुढे जायचंय. तर त्यामुळे इथे भाग्य आणि कर्म दोन्हीची साथ त्या व्यक्तीला हवी आहे. येस. आणि जे लोक कर्म करूनही त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीये, तर मी त्यांना असं सांगेल की त्यांनी नक्कीच तुमचं एक कन्सल्टेशन घ्यावं, तुमचं गायडन्स घ्यावं आणि तुमचे जे काही डिटेल्स असतील ते आपण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ की ज्यांना कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल ते डायरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. येस. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. धन्यवाद योगेशजी, आपण मला आपल्या या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केले, बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमच्या जवळचे व्यक्ती असतील, तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी सुद्धा आयुष्यात श्रीमंत व्हावं, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला सुप्रियाजींकडून जर काही गायडन्स हवं असेल, काही कन्सल्टेशन हवं असेल, तर त्याच्या डिटेल्स मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेल्या आहेत. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना नक्की सांगा की तुम्ही श्रीमंत स्टुडिओची ऑडियन्स आहात, श्रीमंत परिवारातून आहात. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.